तो विश्वास कार्यकर्त्यांचा असेल, जनतेचा असेल, तो विश्वास शंकर भाऊ जपल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच त्यांनी विनंती मला केली, माझ्या सहित इतर उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी. मुळात आपण राजकारण करतो हे समाजाच्या विकासासाठी करतो, प्रगतीसाठी करतो, हे मानणारे थोडे कार्यकर्ते परंतु आहेत. आणि ते कार्यकर्ते आपल्याकडे आहेत हे सांगायला मला अभिमान वाटतो. नाहीतर आज एका ठिकाणी, उद्या दुसऱ्या ठिकाणी, परवा तिसऱ्या ठिकाणी, याला काय अर्थ नाही. ते स्वतःसाठी राजकारण करतात, ते जनतेसाठी राजकारण करत नाही. याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. मी ज्या पक्षात होतो, पूर्वी काम करत होतो, 27 वर्ष त्या ठिकाणी निष्ठेने काम केलं, प्रामाणिक. आणि केवळ शंकर भाऊ असतील, लक्ष्मण भाऊ असतील, आमचे सहकारी असतील, यांनी तो संघर्ष माझा पाहिलेला आहे. आणि मग हे मंडळी जर समाजासाठी काम करतात, आपल्या परिसरासाठी काम करतात, त्यांच्या या कार्यामध्ये मी सुद्धा कुठेतरी सहभागी झालं म्हणून पाहिजे या अपेक्षेने शंकर भाऊंनी मला विनंती केली त्या ठिकाणी. आणि त्यांच्या बरोबर या ठिकाणी घेतलं आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. अशा परिस्थितीमध्ये हा जो विकासाचा रथ चालू आहे, हा आपल्याला अधिक वेगाने पुढे न्यायचा आहे शंकर भाऊंच्या नेतृत्वाखाली. आणि निश्चितपणे आपले चारही उमेदवार त्यांचाही विश्वास सार्थ करून दाखवतील, भारतीय जनता पार्टीचाही विश्वास सार्थ करून दाखवतील आणि आपल्या परिसरातील जनतेचाही विश्वास सार्थ करून दाखवतील, असं मी या पवित्र ठिकाणी आपल्याला वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.